अमरावती शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। बोटी प्लॉट परिसरातील 38 वर्षीय विरल सुनील जसापरा यांचा मृतदेह गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अर्जुन नगर परिसरात व्यंकटेश बारजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये आढळून आला आहे। 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विरल यांच्या मृत्यूमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय याचा तपास आता गाडगेनगर पोलीस करीत आहेत। अमरावती शहरातील बोटी प्लॉट परिसरात राहणारे विरल सुनील जसापरा वय 38 वर्ष हे गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता होते। सोमवारी गाडगेनगर पोलीस ठाण्याला अर्जुन नगर येथील व्यंकटेश बार जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये व्यक्ती मृतावस्थेत असल्याची माहिती मिळाली। माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेत। तपासादरम्यान मृत व्यक्तीची ओळख विरल सुनील जसापरा अशी पटली। विरल हे पोटे कॉलेज रोड परिसरातील कॅन्टीन चालवत असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच विरल यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा रुग्णालयात पाठवलाय। विरल यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच असून त्याबाबत कोणतेही अधिकृत कारण समोर आलेले नाही। शवविच्छेदन अहवाल आणि पुढील तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची पोलिसांनी सांगितले आहे। या संपूर्ण प्रकरणाचा गाडगेनगर पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत। या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपास अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। मृत्यूचे नेमके कारण काय, हा नैसर्गिक मृत्यू आहे की अन्य काही कारण आहे, याचे उत्तर तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल।